श्री स्वामी समर्थ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायांपर्यंत. करुणी माझे मूक निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधन्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेवदा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जन सन्मार्ग दाविला. उद्धारले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालेसे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालाई सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे संकरशेट. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणावदान गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवस्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दन वळातुनी आले स्वामी रूपी प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खर तेची वृत्त सकल. चौथ्या माझे वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांची. पांचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामींचरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी. ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसीची. अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास वरवा त्यामाजी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात. निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशी. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती. मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृताभिमान नसतो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. श्री स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून घाला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरण अर्पणाय मस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.